हॅलो फ्रेंड्स, क्रिएटिव्ह प्रांजल ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज सकाळी सकाळी पहाटे आम्ही आमच्या गावातल्या शिवमंदिरात आलेलो आहे. का तर आज सोमवारसुद्धा आहे आणि चंपाषष्ठीसुद्धा आहे. हे दोन्ही असल्यामुळे आणि माझ्या मम्मीचा प्लस सोमवारचा उपवास पण असतो, म्हणून सकाळ सकाळ आम्ही दर्शनाला आलो महादेवाच्या. की नंतर गर्दी पण होते आणि मला स्कूलला पण जायचं असतं, पप्पांचं पण काम असतं. त्यामुळे आम्ही सकाळ सकाळ लवकर महादेवांचं दर्शन घ्यायला मंदिरात आलेलो आहे. पण ना अजून द्वार उघडलेलं नाही आहे, तर आम्ही बाहेरनं वेट करत होतो की कधी एकदा द्वार उघडतं आहे आणि आम्ही आत जातो आहे. तरी माझा आत्ताच उठला आहे, तो झोपला होता, तसंच आम्ही त्याला उचललं आणि घेऊन आलो मंदिरात. तर आता तो उठलेला आहे झोपेतून, त्याची झोप फायनली गेली आहे आणि तो जरा फ्रेश झाला आहे. तर बाहेर ना इतकं छान प्रकारे असं लिहिलं होतं महादेवांचं नाव आणि वरती शंकर आणि देवाची पार्वती देवीची मूर्तीसुद्धा होती. फायनली आता आमचं द्वार उघडलेलं आहे आणि आम्ही आत निघालो आहे. आमच्यासोबत आत चला आणि देवाचं दर्शन घ्या. तर इथं मी आत आलेले आहे. इथं खूप मोठा असा दरवाजा आहे आणि तोच पूर्ण प्रकारे लाकडाचा बनलेला आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता, तिथं सारखं पाणी चाललेलं असतं. तर का तर आपलं पाय आपण धुवूनच महादेवांचं दर्शन घ्यायला आतमध्ये प्रवेश करावा, म्हणून हे असतं. तर आता ही आहे अखंड ज्योत, जी सतत पेटलेलीच असते आणि कुठला सण वगैरे असं की तिथं पूर्ण दिवे एकदम प्रकाश करतात. तर तुम्ही हे पण बघू शकता की इथं बसायला बाकडं आहे. इतकं सुंदर असं मोठं मंदिर आहे आणि आजूबाजूला खेळायलासुद्धा जागा आहे. म्हणजे जास्त लोकांना बसायला पण जागा आहे. तर आता फायनली मी मंदिरात निघाले. तर चला आपण आत जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया. तर त्यासाठी मी आत निघालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी लाईटिंग केलेली आहे पूर्ण मंदिरात. आणि ही जी लाईट आहे याचा कलर सारखा बदलत असतो, त्यामुळे याला बघायला सुद्धा इतकं आकर्षक वाटतं आणि छान वाटतं लांबणं. आणि पांढऱ्या कलर व कलरफुल तर खूपच छान. आणि तर थोडं पुढे गेल्यानंतर खूप मोठी घंटा आणि खूप मोठं त्रिशूल आणि डमरू आहे. खरं तर ही घंटा तर वाजवायला बंद आहे तर. आणि इतका मोठा त्रिशूल आहे की तो मंदिराच्या हाईट एवढाच आहे जवळजवळ. आणि त्या उजव्या साईडने आम्ही आत चाललो आहे. तर हे असं तेव्हा कुठल्याही मंदिरात प्रवेश करताना नेहमी उजव्या साईडने प्रवेश करायचा. तर चला मी प्रवेश केलेला आहे. इतकं सुंदर आणि सकाळ सकाळ आल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, सगळीकडे शांतता होती, त्यामुळे दर्शन इतकं छान झालं ना आमचं. तर तुम्ही बघू शकता किती कलर बदलत आहेत आणि पूर्ण मार्बल व्हाईट कलरचा असल्यामुळं याच्यावर कलर तर अजूनच छान दिसतं. तुम्हीसुद्धा ह्या मंदिराला नक्की भेट द्या. जर तुम्ही ह्या मंदिराला भेट दिली तर तुम्हीसुद्धा दर सोमवारी ह्या मंदिराला यावंसं वाटेल, इतकं छान हे मंदिर आहे. आणि अजून एक गोष्ट, तर हे सगळं जे आहे ते संगमरवरी दगडानेच बनलेलं आहे. त्यामुळे याच्यावर एकदम नक्षीकाम केलेलं आहे, त्यामुळे ते इतकं सुंदर दिसते ना सगळं. आणि महादेवांच्या पिंडीसमोरच एक नंदीसुद्धा आहे, जो खूप मोठा आहे. तर असं म्हणतात, आपली काही इच्छा असेल जी महादेवांना सांगायची आहे, ती जर आपण नंदीच्या कानात सांगितली तर ती नंदी महाराज आपली इच्छा महादेवांपर्यंत पोचवतात आणि महादेव ती आपली इच्छा पूर्ण करतात. तर मी पण माझी इच्छा कानात सांगते नंदी महाराजांच्या. बघू इथे महादेवापर्यंत पोचवता आहेत का आणि महादेव माझी इच्छा पूर्ण करतायत का. तर मी आता नंदी महाराजांच्या पाया पडलेली आहे आणि आत जायला निघाली आहे. तर चला आपण आत जाऊया. आणि तुम्ही हे पण बघू शकता की फरशीसुद्धा किती छान डिझाईन केलेली आहे आणि इतकं सुंदर सगळे. तर त्यामुळे मी आता आत जायला निघाली आहे. तर चला आपण बघूया पूर्ण मंदिरात आतमध्ये कशी आहे, पिंड कसं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आमच्या रिवांचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. सकाळ सकाळ झोपेतून उठलं आहे, त्यामुळे त्याची झोप पण नाही झाली आहे. तर त्या लाईटच्या जवळ जातो आहे, लाईटला हात लावतो आहे आणि मागं पळतो आहे. त्याची मस्ती काही कमी होतच नाही. त्याची झोप होऊ नाही तर जाऊ, मंदिरात नुसती मस्ती चालू असते. तर आता मी आतमध्ये जायला निघालेली आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. खरं तर सकाळ सकाळ माझी पण झोप नव्हती झाली, पण मंदिरात आल्यानंतर इतकं शांत आणि प्रसन्न वाटलं ना की अख्खी झोप निघून गेली. तर आता चला आपण निघूया. तर जायच्या आधी उजव्या साईडला आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. तर महादेवांनीच गणपती बाप्पांना हे वरदान दिलं आहे की कुठल्याही गोष्टीच्या आधी तुझी पूजा केली जाईल. आणि ही जी मूर्ती आहे ती सुद्धा अख्खी संगमरवरी दगडातच बनलेली आहे. तर चला आता मी गणपती बाप्पांचं दर्शन घेते आहे. तर चला आता मला दर्शन घेऊन झालं आहे. आता आपण महादेवाचं दर्शन घ्यायला निघूया. तर तुम्ही हे बघू शकता की सकाळ सकाळसुद्धा गणपतीची मूर्ती ही फुलांनी कशी छानपैकी सजवलेली आहे. तर चला
तर इथे जेव्हा मी इथे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की अजून आतमधलं गेट नाही उघडलेलं आहे, तर ते थोड्या वेळाने उघडणार आहे. तर तुम्हाला मी ना आज आमच्या मंदिरातल्या महादेवांची ना एक वैशिष्ट्यसुद्धा सांगणार आहे. हे वैशिष्ट्य ऐकल्यानंतर तुम्ही हे कुठल्याही पिंडेवर नसेल पाहिलं असं एक वैशिष्ट्य आमच्या ह्या मूर्तीमध्ये आहे. तर जर तुम्ही ध्यान देऊन बघितलं तुम्हाला एक नोटीस करशाल तुम्ही की इथे जे पिंड आहे ह्याचा जो वरचा भाग असतो ना, हे इथे 2-2 आहे. तर त्याला काय म्हणतात तुम्हाला नाही माहिती. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. त्याचे वरचं जे आहे ते 2-2 आहे. हे कुठल्याही पिंडीवर तुम्ही बघसाल युजली एक असतं, पण ते ह्या पिंडेवर 2 आहे. तर तुम्ही बघू शकता समोर एक ज्योत आहे जी सतत पेटलेली असते, ती विझून नसते द्यायची. कुणी दर्शन घ्यायला आला की त्यात तेल टाकतं, ते करून तिथे कधीच विझू नये म्हणून. तर मग आता अजून दर्शन घ्यायला टाईम होता, तर मग आम्ही तर म्हणजे आता चला पुढे बघूया आपण काय आहे त्या मंदिरात. तर तुम्ही बघू शकता इथं सुद्धा किती छान संगमरवरी दगडातच कोरलेलं आहे सगळं एकदम छानपैकी. आणि गेट आता लावलेलं आहे. तर मी निघाले तर माघारी. छान असं इथं द्वार असेल तिथं सगळीकडे जसं एकदम छान असं संगमरवरीने कोरलेलं आहे ना, ते बघायला सुद्धा इतकं छान वाटतं. आणि त्याच्या डाव्या साईडला आहे ना श्रीराम दरबार आहे, जिथे रामांची, सीतामाई आणि लक्ष्मण देवांची मूर्ती आहे. तेथे मूर्त्या सुद्धा किती छानपैकी फुलांनी सजवलेले. तर इथे सुद्धा पाया पडले मी. आणि आता आम्ही इथे सुद्धा पाया पडून निघालेलो आहे. आता काय करणार आहे आम्ही थोड्या वेळ बाहेर जाऊन बसणार आहे, की म्हणजे थोड्या वेळाने जरा म्हणजे उघडले की आपण तिथे जरा पाया वगैरे पडूया. तर चला आपण थोड्या वेळ बाहेर जाऊन बसूया. तर तुम्ही बघू शकता किती मोकळं आहे मंदिर. जास्त गर्दीसुद्धा नाही आहे. सोमवार असूनसुद्धा गर्दी नाही आहे आज. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं मंदिर सजवलेलं सुद्धा आहे. आणि एकदम गोल डबा किती मस्त गाभारा आहे आमचा आणि सगळं एकदम छान की असं सजवलेलं आहे. आणि आता तुम्ही जो आमचं मंदिर आहे त्याचं घुमटाच आहे, वरती घुमट आहे. तर हा बघा तो घुमटवर सुद्धा की नक्षीने असं काम केलेलं आहे. आणि ते सुद्धा इतकं सुंदर एकच नंबर वाटत होतं. तर ह्याची जी डावी साईड आहे तर ते मी खाली उतरणार आहे. तर मी आले बाहेर आणि मी बाहेर बसली आहे, ताकी आता थोडा वेळ हवा आणि गेट उघडावर आम्ही आत जावं. तर आता थोडा सकाळ झाली आहे, मग गेट उघडलं आहे. आणि तुम्ही बघा इथं थोडं नोटीस करा, इथं वरचा भाग आहे ते 2-2 आहे. तर हे आमच्या महादेवांचं वैशिष्ट्य असं म्हणलं पाहिजे असं आहे. आणि महादेवांसुद्धा किती छान फुलांनी सजवले, खूपच सुंदर दिसते महादेवांची मूर्ती. आता महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर मी ज्योतीचे सुद्धा हे घेतली आरती. आणि आता हा आमचा रिवाज नेहमीसारखा पूर्ण मंदिरात लोळतोय. ह्याची मस्ती तर बापरे मध्येच काहीतरी असतं. बाकी त्यांचं काय आणि त्याचं काय पुण्यातच मेळ नसतो. इथं CCTV कॅमेरासुद्धा आहे सेफ्टी पर्पज किंवा काही अडचण नाही यावी म्हणून हा CCTV कॅमेरा मंदिरात बसवण्यात आलेला आहे. तर तसं आपण डाव्या साईडने खाली जाऊया. तुम्ही बघू शकता की थोडी सकाळ व्हायला लागलेली आहे आत्ता. पूर्ण नाही पण थोडीशी सकाळ झालेली आता. तर गोष्ट मंदिराच्या गोल एवढा पण स्वच्छ एकदम धुतलेला आहे. मंदिर उघडण्याच्या आधीच सगळीकडनं धुवून घेतलं जातं, कारण भाविक येतील त्यांना अस्वच्छता वाटणार नाही. तर बघू शकता हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे. आणि कशी सगळ्यांनी लोक बसलेली आहेत, दर्शन घेत आहेत छानपैकी असं. आणि तर मंदिरसुद्धा एकदम सकाळ मंदिरसुद्धा इतकं भारी वाटते, छान असं सगळीकडे सजलेलं आहे. आणि सगळी लोक शांतपणे बसलेली, कुणाला गडबड नाही, गोंधळ नाही किंवा अशी धक्काबुक्की किंवा गर्दी नाही सोमवार असूनसुद्धा. त्यामुळे मला ह्याचं खूप आश्चर्य वाटलं की सोमवार असल्यानंतर बाकीच्या मंदिरात तुम्ही बघसाल तर खूप गर्दी असते किंवा दाटीवाटी होती किंवा दर्शनाला खूप मोठी लाईन घ्यावी लागती. तर तसं आम्हाला नाही करायला लागलं, जास्त गर्दी नव्हतीच मंदिरात सकाळ असल्यामुळं. तर आता हा बघा आमचा रिवाज, कुणाचं काय आणि कुणाचं काय हे तेव्हा सगळे बसलो होतो. आणि हा तिकडे जाऊन त्या बाळासमोर डायरेक्ट लोळायला लागला. त्या बाळाला काहीतरी सांगत होता त्याच्या भाषेत, काहीच कळत नव्हतं काय म्हणतोय तो. आणि आता हा बघा पूर्ण मंदिरात पप्पाला पळवतोय, तो पुढे आणि पप्पा मागे. अख्ख्या मंदिरात ते चालू होतं त्याचे पाय तर बिलकुल थांबत नाही, नुसतं चालू असतं. आणि त्यामुळे पप्पाला सुद्धा नेहमी चालावं लागतं. आणि त्याचे मागं पळून तर आमचे पप्पा पूर्ण दमले.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.